बदलापूर नगर परिषद, बदलापूर शहर पत्रकार संघ आणि बदलापूर इंजिनियर वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित पुस्तक महोत्सवात पुस्तक आदान-प्रदान उपक्रमाला सुरुवात झाली। शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पुस्तक आदान-प्रदान उपक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी या संस्कृतीवर्धक उपक्रमाचं त्यांनी कौतुक केले। बदलापुरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उड्डाणपुलाखाली 31 जानेवारीपासून भरवण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला बदलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद लाभतोय। दररोज मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी या महोत्सवात हजेरी लावताना दिसत आहे। या महोत्सवातील अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या पुस्तक आदान-प्रदान उपक्रमाला बुधवारपासून सुरुवात झाली। या उपक्रमाअंतर्गत डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून जवळपास 20,000हून अधिक पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। या उपक्रमातून साहित्यप्रेमींना आपल्या जवळच्या जुन्या पुस्तकांच्या बदल्यात दुसरं पुस्तक घेता येईल। या पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रमावेळी ग्रंथसखा वाचनालयाचे मुख्य विश्वस्त श्याम जोशी, बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पाटील, माजी नगरसेवक शैलेश वडनेरे, ॲडव्होकेट प्रदीप पाटील, पै फ्रेंड्स लायब्ररीचे प्रमुख पुंडलिक पै आदी मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, बदलापूर। कोळगाव बदलापूर शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून आज या ठिकाणी पुस्तकांच्या आदानप्रदान हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा आदानप्रदान 15 तारखेपर्यंत चालणार आहे। अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे आणि बदलापूर शहरातील जे नागरिक आहेत, ज्यांना वाचनाचा छंद आहे, अशा बहुतांश लोकांकडे स्वतःचा पुस्तकांचा संग्रह असतो, पण एकदा वाचून झाल्याच्यानंतर तो कोणत्याही स्वरूपात उपयोगात येत नाही आणि त्यांना वाचनाची आवड असते आणि मग त्यांना आणखीन पुस्तकं खरेदी करावी लागतात आणि घरी हल्ली जागाही नसते। तर अशा वेळेला आपली जुनी पुस्तकं त्या ठिकाणी प्रदान करून आपल्याला नवीन पुस्तकं जर मिळत असतील तर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि वाचनाचा परीघसुद्धा या निमित्ताने वाढणार आहे। कारण ह्या 4 लाख लोकसंख्येच्या या बदलापूर शहरात अजूनपर्यंत एकही पुस्तकाचं दुकान नाही, ही एक खरोखरच खेदाची अशी बाब आहे। तर पत्रकार संघाने हे पाऊल टाकलेलं आहे। मी मनपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने देतो आणि बदलापूर शहरातील वाचनप्रेमी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी ह्या उपक्रमात सहभागी व्हावं, आपली जुनी पुस्तकं या ठिकाणी द्यावीत आणि नवीन पुस्तकं, नवी म्हणजे वापरलेली जुनी पुस्तकं वाचण्याकरता त्यांनी घेऊन जावीत आणि फक्त एक सर्व्हिस चार्जेस म्हणून अत्यंत कमी म्हणजे 10 रुपयेच या ठिकाणी घेतात। हे एकदम क्षुल्लक शुल्क आहे आणि ते हा उपक्रम चालवण्याकरता आवश्यकसुद्धा आहे। तर सर्व बदलापूरकरांनी याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो।